तर मित्रांनो, आज आम्ही पालक पुरीचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी आम्ही फ्रेश पालक आणलेली आहे आणि फ्रेश पालक असल्यामुळे त्याची पानं खूप मोठे आहेत आणि आम्ही त्याला स्वच्छ करत आहोत. पहिले तर आम्ही त्याला छान प्रकारे त्याची पानं घेत आहोत. त्याची पानं बघा की किती खूप मोठी मोठी आहेत. तर ती पानं आम्हाला पालक पुरी बनवण्यासाठी घेत आहोत. बघा किती छान पालक आहेत, एकदम फ्रेश पालक आहेत. तर आम्ही ते स्वच्छ करून घेत आहोत. मस्त क्लीन पाण्याने स्वच्छ करून घेत आहोत आणि छान प्रकारे त्याला धुवत आहोत. बघा किती छान पालक आहेत. एकदम क्लीन पाण्याने क्लीन केले. त्याच्यानंतर त्याला थोडं गरम करत आहोत. म्हणजे गरम याच्यासाठी करत आहेत की त्याच्यामधले जे काही जंतू वगैरे राहतील ते साफ होईल. आणि कोमट झाल्यानंतर त्याला बाहेर काढत आहोत. बघा किती छान. आता ते बाहेर काढल्यानंतर आम्ही आता त्याला कट करत आहोत. एकदम बारीक कट करत आहोत. त्याला छान प्रकारे कट केले आणि आमची दीदी बघा किती छान प्रकारे मस्त कट करत आहेत. ही पालक एकदम फ्रेश असल्यामुळे पालक परोठे पण चांगले होणार आहेत, पालक पुरी चांगली होणार आहेत. तर आम्ही त्याला ग्राइंडर करून घेत आहोत. कट केल्यानंतर ग्राइंडर होत आहेत. ग्राइंडर पण झालेले आहेत. बहुतेक पूर्ण ग्राइंड झालं नाही आहे, तर त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याला पुन्हा ग्राइंड अप करत आहोत. बघा ग्राइंड करणं चालू आहे. ग्राइंड अप झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जिरा मिक्स करत आहोत. जिरा, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर आलं, त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये उरलेली पालक ग्राइंड करण्यासाठी ॲड करत आहोत. बघा किती छान आमची दीदी. आणि त्याच्यामध्ये मिरच्या पण मिक्स केलेल्या आहेत आमच्या दीदी. बघा आणि त्याच्यामध्ये मीठ पण, म्हणजे ग्राइंड करते वेळेस आम्ही सर्व मिक्स करून टाकलेलं आहे. म्हणजे नंतर ॲड करण्याची जरूरत नाही. आता पूर्ण पालक हे ग्राइंड झालेले आहे. ग्राइंडर झाल्यानंतर झालेले आहे. तर बघा आता आम्ही त्याला गव्हाच्या आट्यामध्ये मिक्स करून घेत आहोत. पूर्ण प्रकारे मिक्स केलेले आहेत. ग्राइंड केलेले पालक मिक्स हळूहळू त्याला आट्यामध्ये मिक्स करून घेत आहोत. बघा जसं आपण गव्हाचा आटा कसा चुरतो त्या पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे ते. बघा मिक्स करणं चालू आहेत. मिक्सअप करणं चालू आहेत. हळूहळू त्याच्यामध्ये पाणी किंवा पाणी नाही, जे पालक ग्राइंड अप केलेले आहे ते मिक्स करणं चालू आहे. आता हे त्याला उंड्यासारखं चुरलं जात आहे कणकीला छान प्रकारे. आणि त्याला ग्रीन कलर आलेला आहे. आपलं जे कणिक चुरलेले आहे त्याला ग्रीन कलर आलेला आहे. बहुतेक आमच्या दीदीने टेस्ट करून बघितलेले आहेत कसे आहेत. तर हे आमची आटा पूर्ण मिक्स केलेला आहे. पालक ग्राइंड अप केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे सर्व. बघा हे झालेलं आहे. तर आम्ही त्याला 10 मिनिटासाठी सध्या ठेवत आहे. 10 मिनिटानंतर आम्ही त्याला त्याच्या लाटण्या करू. आता 10 मिनिट झालेले आहेत. आता त्याच्या लाटण्या करणं चालू आहेत. बघा लाटण्या केलेल्या आहेत आमच्या दीदीने. आणि आता तेल गरम करत आहोत. पुरी करण्यासाठी तेल गरम करणं चालू आहे. तेल गरम
पूर्ण तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक पुरी टाकलेली आहेत, एक लाटलेली टाकलेली आहेत. तर बघा, बहुतेक पहिली जी पुरी आहे ते पूर्ण फुगलेली नाही आहे, तर चपटीच आहे. बहुतेक तेल गरम झालं नसल्यामुळे चपटी आहे. आता बघा, बघा किती छान तळलं जात आहे, म्हणजे किती छान तळत आहे. तर असं आता पहिली पुरी तळून झालेली आहे. आता त्याच्यानंतर दुसरी लाटणे टाकलेली आहे. ते बघा, आता बहुतेक ती दुसरी लाटणी फुगलेली आहेत. बघा किती छान फुगली आहे दुसरी लाटणी, किती छान मस्त. आणि तिला मस्त छान रंग पण चढलेला आहे, म्हणजे भाजल्याचा रंग किती छान तळल्या गेलेले आहेत. आता आणखी एक बाय एक असं पुऱ्या तळल्या जात आहेत. आता इथे खूप छान झालेली आहे. बघा किती छान करपली आहे आणि एकदम खुसखुशीत दिसत आहे ती. बघा, आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. तुम्ही पण तुमच्या घरी अशी पुरी ट्राय करू शकता. ही रेसिपी पाहून तुम्ही पण ट्राय करू शकता. आता बघा, ही पण किती छान फुगली आहे, तळल्या गेलेली आहे आणि करपली पण किती छान खुसखुशीत वाटत आहे मस्त. आता हे आमच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, पूर्ण टोपली भरलेली आहेत. किती छान खुसखुशीत झालेले आहेत. आता हे खाल्ल्यानंतरच कळेल, लवकरच आपण खाऊन बघू. पण त्याआधी आपण टोमॅटोची चटणी बनवू त्याच्यासोबत खाण्यासाठी. म्हणजे आता कटिंग करणं टोमॅटोची चटणी चालू आहे. टोमॅटो कटिंग झालेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया. कोथिंबीर कट करत आहेत. कोथिंबीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 4-5 लसण पण ॲड करू, म्हणजे लसणामुळे आणखी चांगला त्याच्यामध्ये फ्लेवर चढेल. आता लसण 4-5 कडा सोलून घेऊ आपण. लसण पण सोलून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये जिरा मिक्स केलेला आहे आणि हे स्पॉटमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया. लसण जिरा हे ग्राइंड केलेलं आहे. आता आपण टोमॅटोची चटणी त्याच्यासाठी तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जे ग्राइंड अप केलेलं लसण आणि जिरा आहे ते आपण मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे, म्हणजे कमी गॅसमध्ये आपण परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चटणी ॲड केलेली आहे, त्याच्यानंतर मीठ आणि असं हळदी वगैरे ॲड केलेले आहेत. असं आता त्याला परतून घेऊया थोडंफार, म्हणजे कमी फ्लेममध्ये. आता त्याच्यामध्ये टोमॅटो कटिंग केलेले ॲड करणे सुरू आहेत. ठीक आहे, आता टोमॅटो ॲड केले आणि वरती कोथिंबीर जे कटिंग केली होती आपण ती कोथिंबीर पण ॲड केली. आणि बघा किती छान आपण चटणी परोठं, म्हणजे जे आपण पालक पुऱ्या बनवल्या आहेत त्याच्यासोबत आपण टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. आता बघा किती छान झालेली आहे टोमॅटो चटणी. आता ती ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये. आता ही एका प्लेटमध्ये काढलेली आहे. आणि आता जे पुरी तळलेली आहेत आणि टोमॅटोची चटणी आता आपण खाऊन बघू. बाप, किती मस्त वाटत आहे खाल्ल्यानंतर, एकदम खुसखुशीत अशा प्रकारे.